गिरणीच्या चक्कीतून बाहेर पडते ते पीठ निराळं, आणि सर्वांचं अस्तित्व ज्या पीठाच्या आधाराने चालतं ते महापीठ निराळं. इतर देव लोकांनी मान्यावर आहे आणि या देवानी लोकांना मानावं लागतं तर जिवंतपणा, नाही का? म्हणून दैवत निराळी आणि देवांचा देव निराळा, नाही का? दैवत कुठेही प्रकट होतात, शेताच्या काठावर सुद्धा प्रकट होतात. एखाद्या दगडाला शेंदूर फासला की तोही देव. पण इथे असं आहे, अस्तित्व इथून प्रकट होत. अशी आनंद रे, आज आनंद आहे जीवनातली परमसीमा म्हणजे आनंदच. कशा करता जगतो? आनंदाकरताच. सुखाचं सापेक्ष दुःख आहे पण आनंदाचं सापेक्ष दुःख नाही. आनंद म्हणजे आनंद. कारण आनंदाच्या मागचे शब्द काय? सत, चित आणि आनंद. आनंदाच्या मागचे दोन शब्द काय? सत, चित आणि आनंद. आता सत म्हणजे असत नव्हे ते सत नव्हे, चित म्हणजे जे जड नव्हे ते चित नव्हे, आणि आनंद म्हणजे दुःख नव्हे तो आनंद नव्हे. हे सापेक्षित ज्ञान नव्हे, अपेक्षित ज्ञान आहे. माझं म्हणणं कळलं काय? तो सुखी का तर हा दुःखी आहे म्हणून. ही भाजी का चांगली झाली तर ही वाईट झाली म्हणून. हा नवरा चांगला का तर तिचा वाईट आहे म्हणून. सापेक्ष भाव आहे. तसं जे सद आहे ते चिद आहे आणि जे चिद आहे ते आनंद आहे. सद तेची चिद, चिद तेची आनंद. स्वरूपी नाही त्रिविध भेद, एक वर सच्चिदानंद. सद तेची चिद, चिद तेची आनंद. स्वरूपी नाही त्रिविध भेद, एक वर सच्चिदानंद. जो बाबा महाराज आहे तो भाऊ महाराजांचा मुलगा आहे आणि दादा महाराजांचा नातू आहे. तीन जरी वाटलं तरी एकच आहे. दादा महाराजांचा नातू म्हटला तरी बाबा महाराज, भाऊ महाराजांचा मुलगा म्हटला तरी बाबा महाराज. किती तरी सांगू, तीन कशाला जास्ती सांगू का? बर, दुसरा दृष्टांत देतो. जे पिवळं आहे आणि ज्याला चमक आहे आणि ज्याला घनत्व आहे ते सोनं. जे पांढरं आहे, पातळ आहे आणि गोड आहे हे तिन्ही म्हणून दूध. पांढरं म्हणजे दूध नव्हे, आंबट असेल तर ताक, पण ज्याच्यात गोडी आहे, ज्याच्यात पातळपणा आहे. बरोबर कळलं का? तसं जे सद आहे म्हणजे जे सतत आहे ते चिद म्हणजे प्रकाश रूपाने प्रकट होतं. जे सद आहे तेच प्रकाशित करतं आणि जे प्रकाशित करते तेच आनंद रूप आहे. त्रिविध भेद नाही. आणि म्हणून आजी आनंद होते. आनंदाचा घन पांडुरंग इथे प्रकट झाला आणि आनंदाची प्रेम प्रतीची रुक्मिणी त्याच्या बरोबर आहे. सगळ्या ठिकाणी आपल्याला प्रेमाची प्रतीती येते असं नव्हे, विरोधाची सुद्धा येते, द्वेषाची सुद्धा येते, मत्सराची सुद्धा येते. ह्या सुद्धा प्रतीत्याच आहेत. एखाद्याकडे बघून जर द्वेष निर्माण झाला तर द्वेषाची प्रतीती. इथे काय? कशाची प्रतीती? पांडुरंगाकडे बघितल्यानंतर आनंदाची प्रतीती. आपल्या लाडक्या मुलाकडे बघितल्यानंतर आपलं प्रेमच परिच्छिन्नपणाने त्याच्यातून प्रतीत होतं. आपलंच प्रेम. मुलगा का बरा वाटतो? नातू का बरा वाटतो? पटवंड का बरी वाटतात? तर परिच्छिन्न रूपाने आपलंच प्रेम त्यांच्या रूपाने प्रकट होतं. तसं नीट लक्षात घ्या. काय? आजी आनंद आहे नाही का?
माणसं घोटाळा करतात कुठेतरी आनंदामध्ये. सापेक्ष नाहीये. आनंद म्हणजे आनंदच. आनंदाचा कंद हरी हा कंद. आनंदाचा कंद. म्हणून नीट लक्षात ठेवा, आनंद म्हटल्यानंतर आनंदच, आणि त्याचा कंद आम्हाला भेटला म्हणून नाही जन्म मरणाचा दाख. काय वाना, दोन भाग आहेत. असं आहे की जवळजवळ 99.9 लोकांचा परमार्थ जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्याकरता असतो. कशा करता परमार्थ? संसार त्रासदायक आहे. 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम, परमप्रयोजन. म्हणून वेदांताच्या अंगाने जाणारे त्यांचं परमप्रयोजन मोक्ष आहे. आणि वारकरी संप्रदायाची करंगळी जाऊन वाटचाल करणारे पुनर्जन्म हे परमप्रयोजन. अविचारातून बाहेर पडलेलं सांगा की काय नाही. आता या अभंगात जे शेवटी लिहिले ते परमप्रयोजनच आहे ना, नाही का? धर्म, त्या आधाराने अर्थ, त्याच्या आधाराने काम, आणि मग मोक्ष, परमप्रयोजन. वारकरी संतांचं परमप्रयोजन काय? हीच माझी जन्मजन्मी तुझा आध्यात्मिक विषय असेल एक तरी कसा म्हणू, एक जन्म घेण्याकरता परमार्थ करतोय आणि एक मुक्त होण्याकरता करतोय. माझं बोलणं कळलं का? जरा वाईट बोलू का? एक बाई मूल पाडण्याकरता डॉक्टरकडे गेली आणि एक होण्याकरता गेली. आहे ते स्पष्ट बोलणं. पाडण्याकरता गेली हा भाग निराळा, आणि होण्याकरता गेली हा भाग निराळा. तसं मुक्त होणारा परमार्थ निराळा, आणि आईच्या कडेवर बसून त्याचं नामस्मरण करणारा परमार्थ. काय असतं, मोठे मोठे शब्द वापरले म्हणजे कीर्तन मोठं असतं असं समजण्याचा गैरसमज करू नये. नाही, पहिल्यांदा आपण कुठे चाललोय तरी कळू दे ना. कुठे निघालाय? बाबा महाराजांच्या कीर्तनाला. कुठे आहे? कोणाला येता येईल का? नाही का? म्हणून त्याला कळलं नाही म्हणून नेती नेती. अहो, नेती नेती सांगताय खरं आहे, पण काय आहे ते एक तरी लक्षात सांग. एक तरी सांग. एकाने विचारलं, बाबा महाराज कुठे राहतात? मुंबईत. ते म्हणते गोरेगावला नाही, गिरगावला नाही, माटुंग्याला नाही, माहीमला नाही, बोरिवलीला नाही, विरारला नाही. अशी नाहीची मी शेवटपर्यंत यादी गेली. इथे नाही, तिथे नाही. तो म्हणला सद्ग्रस्ता. कुठे नाही राहतात ते कळलं, पण एक तरी खूण सांग कुठे येते. एक तरी सांग. आगरी कोळी, हा कळलं. मग आगरी कोळीतून उभा आडवा चालत जाईल, पण बाबा महाराज एक तरी शब्द सांग. हा सगळे शब्द सांगतोय, पण मोक्याचा शब्द ठाऊक नाही. नेती नेती. म्हणून काय नाही ते सांगणं निराळं, आणि काय आहे ते सांगणं निराळं. तसं ज्ञानी काय नाही ते सांगतो, आणि संत आहे ते दाखवतात, नुसतं सांगत नाही. हा गे पहावी देऊ सच्चिदानंद
सुरुवातीच्या शब्दाला आलो. हा घे पहा विटे उभा. हा काय गप्पा मारता आहे का नाही? काय गप्पा मारता आहे का नाही? एक मैत्रीण खूप दिवसांनी भेटली बरं का. आता सगळ्या समाजामध्ये मंगळसूत्र घालतात असं काही नाही. काही घालतात काही घालत नाही. त्याच्यात काही आता गुजराती समाजामध्ये कधीच मंगळसूत्र घालत नाही. नुसते कसं हे नसतं. फॉरेन कंट्रीमध्ये अंगठी असते, नाही तर अंगठा दाखवला जातो. हे जे आहे ना ह्याला रिंग फिंगर म्हणतात. कुठच्याही पोटात अंगठी घातली तर जमत नाही, रिंग फिंगर मध्ये घालावी. बरोबर आहे. माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे, तिला विचारावं का तुझा नवरा कुठं आहे? जो तिच्या बरोबर चाललाय तो तिचा नवरा. माझं म्हणणं कळलं का? तर गळ्यात तुळशीची माळ दिसते, हा घे पहा विटे उभा. हा बघ ना, हा बरोबर आहे तो, हा बरोबर आहे तो, बघ ना. हा हा हा. आणि एक शोधायला निघाली आहे. शेवटचे दिवस आले, किती दिवस शोधायचे? आम्ही या जन्मी शोधत बसलो नाही. संतांनी त्याच्या पायावर घातलं आणि त्याच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर कळलं की याच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर जो आनंद आहे तो त्रिभुवनात नाही. नाही त्रिभुवनी सुखया समान. त्रिभुवनामध्ये पांडुरंगाच्या चरणावर, कारण का रामाचे चरण मागे पुढे आहेत, ठाण मान आहे, आणि हा तर देवडा चरण आहे. पण समचरण जर असतील तर विठ्ठलाचे आहे. हा कसा आहे? म्हणून तो आकडाच आहे बरं का. कृष्ण नंबर 1चा वाकडा. त्याला तर त्याच्याबद्दल काही कळतच नाही. राम आपला साधा सुद्धा. म्हणून वारकरी संप्रदायाने या तिघांना एकीकरण केलं. संसार सुखाचा व्हायचा असेल तर रामाचा आदर्श, छाडछोड करायची असेल तर कृष्णाचा आदर्श, आणि दोन्ही ज्याच्या ठिकाणी हरण पावतात तो हरी म्हणजे पांडू. आणि मला एक असं वाटतं की कृतत्रेत द्वापार युगातल्या देवांना महत्व देण्यापेक्षा कलियुगातल्या देवाला का घेऊ नये? हे आहे ना, नाही का. एकाने मला विचारलं, पुराणात पांडुरंगाचा उल्लेख नाही. आता याचा बाप जर 1950 मध्ये जन्माला आला असेल तर त्याचा 1850 ला उल्लेख कसा असेल? नाही, 1950च्या पुढची यादी बघा ना, त्याच्यात नाव आहे. तसं कलियुगातला विठ्ठल कृतज्ञतेचा द्वापारातला उल्लेख कसा असेल? उल्लेख नसला म्हणजे नाही का? सगळे पुढचे श्रोते फार तर फार पंजोबापर्यंत नाव माहिती असतं. म्हणजे त्याच्या मागे तुम्हाला पूर्वज नाहीतच का? कोणाला बाप नाही का? काय म्हणा, आपल्याला किती नाव माहिती असतात? बाबा महाराज, भाऊ महाराज, दादा महाराज. मला वाटतं बहिरची नाव असेल. त्याच्या पुढचं मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल भाग्यवान. अजून फार तर फार 2 पिढ्या मागे जाल, त्याच्या किती जाल? बरोबर आहे ना. म्हणून विठ्ठल हा देवांचा देव आहे, बापाचा बाप आहे, अधिष्ठान आहे. म्हणून त्याचं नाव येण्याची गरज नाही किंवा नाव ठाऊक असण्याची गरज नाही. तुमचं अस्तित्वच त्याचं अस्तित्व सिद्ध करतं. तुम्ही आहे, तुमचे पूर्वज आहेत, ठाऊक नाही हा तुमचा भाग. तुम्ही संशोधन केलं नाही किंवा पूर्वी लिहून ठेवायची पद्धत नव्हती म्हणून माहिती नाही. पण नव्हता असा
तसं कलियुगात नाव आहे म्हणजे मागच्या युगात नव्हता असं समजण्याचा गैरसमज करून घेऊ नका. युगानुयुगे, कुठे युगानुयुगे, युगानुयुगे हा उभा, युगे अठ्ठा विटेवर उभा. मग आता मला सांगा काय पूर्तता करायची? आमचा पांडुरंग युगानुयुग पंढरीत उभा आहे आणि आता इथे आला निरोध. म्हणाल तुम्ही समजता काय? मी काय मला समजायचं ते समजतो, तुम्हाला काय समजायचं तुम्ही समजा. काय वाना आला नाही म्हणता? कसं म्हणाल? अवघे ब्रह्मरूपरिता नाही ठाव, सर्व ठिकाणी तो आहे, इथे आला नाही कसा? मागच्याने बोलवलं तेव्हा धावत आला. आणि आम्ही काही कमी भक्ती आहोत का? आमची भक्ती काही कमी आहे का? आणि आमची भक्ती श्रेष्ठ आहे का हे त्यांनी ठरवायचं नाही. आमचं हृदय सांगतं आमची भक्ती कशी आहे. जानकीने ठरवायचं नाही, आपण फाडून दाखवायचं. रामाने ठरवायचं नाही, बघ बघ माझा राम कुठे आहे, ते इकडे आहे, बघ दाखवू का? अरे फाडून बघ, तिथेही रामच आहे. तसं आमचं हृदय फाडून बघा. वारकरी संप्रदाय पांडुरंग ज्ञानोबा तुकोबा व्यतिरिक्त कोण दिसतात? तुम्हाला सवय लागली आहे जिथे दिसेल तिथे तोंड घालायची. तुम्हाला सगळं काय वाना की समदृष्टी जी आहे ना ही घोटाळा करते. नाही, विशिष्ट लेवलला समदृष्टी बरोबर आहे नाही का? विशिष्ट लेवलला. पण कीर्तन झाल्यानंतर आपल्यातच हात धरून जावं लागतं ना. समदृष्टी असून उपयोग नाही. समदृष्टी असून उपयोग नाही. समत्वाची प्रतीती असावी. समदृष्टी शब्दाचा अर्थ असा आहे, याला जो जगवतो तोच मला जगवतो, तुम्हाला मला जो भूक लावतो तोच तुम्हाला भूक लावतो. आणि म्हणून सगळ्याची वेळ ठरलेली आहे. बोला की नाही? 12 वाजता भूक लागतेच ना. लंडन मध्ये लागत नाही, अमेरिकेमध्ये लागत नाही. अरे कुठेही जा, दुपार झाली की भूक लागल्याशिवाय राहत नाही. आणि बायकोने जर दिलं नाही तर भुकल्याशिवाय राहत नाही. मराठी भाषा आहे ही. तिचे अर्थ अनेक होतात. आता मला सांगा की इथे काय म्हटलंय? आजी आनंदोरे आणि शेवटी नाही जन्म मरणाचा धाक. माझं काही वेडवाकड मला कळतं ते. मला काय नेहमीच वाटतं, कोणत्या मुलांना शाळेत जायला आवडत नाही? ज्यांचा अभ्यास झाला नाही ते, किंवा जे अभ्यास करत नाही ते. जे कायमच पहिल्या नंबरेने येतं त्याला शाळा न आवडत असं काही प्रश्न नाही. तसं पाप केलंय तो पुण्य गमवतो. आम्ही पापच करत नाही तर पुण्याची सुद्धा आम्हाला गरज नाही. गणना कोण करत? आणि आमचा परमार्थ पाप धुण्याकरता नाही, प्रभूची प्रेम प्रतीती घेण्याकरता. यार ने मुझे आईना बनाया आपका चेहरा देखने वास्ते. म्हणजे दादा महाराज म्हणायचे, यार ने मुझे आईना बनाया. अरे एवढ्या करता मला प्रभूने जन्माला घातलंय की माझ्यामध्ये त्याने आपलं तोंड बघावं. तसं जीवामध्ये प्रभू आपली प्रेम प्रतीती बघत. हे बघा, मी उत्तर मागत नाही, पण मनातल्या मनात द्या. तुमचं मूल तुमच्या मांडीवर झोपले, त्याच्या गालावर हात फिरवता, का बरं वाटतं? दुसऱ्याच्या मुलावर फिरल्यानंतर तितकंसं बरं वाटत नाही. पण तुमच्या त्याचं उत्तर देऊ का? तो गाल त्याचा नाही, तुमचा गाल आहे. का बरं वाटतं? गाल
गाल कोणाचा आहे, पण तो गाल इथे करायला असता तर बरं वाटलं नसतं. परिच्छिन्न रूपाने जेव्हा मांडीवर आला तेव्हा आनंद भोगता आला. तसं बाप रुक्मादेव विठ्ठल हृदयी, पण इथे जेव्हा सगुण रूपाने प्रगट झाला तेव्हा आनंद. आष्ण हा भाग निराळा आणि दिसणं हा भाग निराळा. आष्ण हे निर्गुण प्रतीती आहे आणि आष्ण आहे ते दिसण्यातून जेव्हा प्रगट होतो तेव्हा सगुण साक्षात्कार आहेच की नाही कुठे, पण दिसल्याशिवाय कुठे समाधान आहे. माझं बोलणं कळलं? मुलगा शाळेत शिकतोय हे माहित आहेच की, पण घरी येऊन त्याला उचलून घेतल्याशिवाय समाधान कुठे आहे? काय निघाला का रे? अगं आलो ग, अरे ये ना मला लवकर. अशी ओढ लागते ती आई, आणि आईला ओढला जातो तो खरा मुलगा. तसं देवाच्या प्रेम प्रतितीकडे जो ओढला जातो त्याला भक्त म्हणावं. आईकडे बघून दुसऱ्या आईची चिकित्सा करतो त्याला ज्ञानी म्हणावं. आई हा चिकित्सेचा विषय नाही, ती गणिका असली तरी. माझं बोलणं कळलं का? हा कर्म धर्म सहयोग आणि तिला योग आला आहे गणिका, मान्य केलं. जगा करता गणिका आहे, पण बाळा करता आई आहे. म्हणून मातृदेवो भव, म्हणून मातृदेवो भव. त्या बाळा करता मनातून म्हणते काहीतरी कर्मधर्म संयोगाने या धंद्यात पडले, पण पैसे साठविन तुला शिकविन. बघा ना काय आईचं प्रेम आहे. मग मरकी आई जर जीवावर इतके प्रेम करते तर त्याने जीव दान दिले, तो पांडुरंग किती प्रेम करत असला साधं बघा की. मग कोणत्या युगातला ना काय, कलियुगातला ना अमका तमका कशाला चर्चा करता? अहो याचं प्रेम भोगण्याकरता हेची घडवा माझा जन्मजन्मांतरी मागणे वनमाळी नाही तुझे. म्हणून दोन भाग आहेत. किती जरी कोणी एक करण्याचा प्रयत्न केला तर ध्येय जर निराळे ते एक कसं होईल? वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सांगताना वेदांत येतोच नाही असं काही नाही. अहो हे बघा, कोणत्याही याच्यामध्ये हे वेदांताचे शब्द येतातच. निर्गुण काय, निराकार काय, अजातवाद काय येतातच. पण आले म्हणजे तेच असं समजण्याचा गैरसमज करून घेऊ नका. आमच्या फडावर हैदराबादचे एक कुटुंब येतो. बापाचं नाव व्यंकटराव. योगायोगाने तिला नवरा जो भेटला त्याचंही नाव व्यंकटराव. हे घडलेली सांगतो. आता आमच्या महाराजांनी म्हणले नाव घे. ती म्हणली व्यंकटराव. नाही कळलं. पहिल्यांदा काय प्रतितीने घेत होती आणि तेच नाव लग्न झाल्यानंतर काय प्रतितीने घेत होती नीट लक्षात घ्या. तसं नुसत्या शब्दावर जाऊ नका. शब्दाची प्रतीती काय त्याच्यावर का. शब्दाचा खेळ कराल तर तो वेदांत होईल, आणि शब्द जिथून प्रकट होतो तिथे जाल तर वारकरी संप्रदायाचं दर्शन होईल. शब्दाचा खेळ काय कोणालाही करता येतो बरं का. वाना म्हणजे सांगतात माझ्याशी आहे नाही नाही आहे, आहे आहे नाही नाही. त्यांच्याकडून शिकलो मी थोडासा वेदांत. बघा मुळात शब्द किती आहेत? आहे नाही, आहे आहे, नाही आहे, आहे नाही, नाही नाही. काय गंमत असं 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 उलट सुलट केलं ना माणसाला वाटतं काय सांगत. अरे काय सांगितलं तेच उलट सुलट केलं. त्यापेक्षा आहे ते आहे म्हणणं, नाही ते नाही म्हणणं. हो ना मोकळा. माझं बोलणं कळलं का? अरे आहे ते आहे म्हणणं, नाही ते नाही म्हणणं. हे उगाचच माणसाला सुद्धा बसल्यासारखं वाटतं. अरे काय काय काहीच नाही आहे. काही नव्हे तो गे बाई, अमृता अमृत तो गे बाई. आणि तोच कटावर कर ठेवून उभा.
अभंग काढून बघा. अहो काही नाही म्हणतात तेव्हा काहीतरी आहेच ना. काही नाही सुद्धा काहीतरी आहे. हा राजेंद्र येतो माझ्या काय काय नाव दुसऱ्याशी बोलत असत. मी त्याला काय बोलतो राजेंद्र? काही नाही. अरे माझ्या समोर बसून उठून घेऊन तिथं बोलतो काही नाही. काही नाही म्हणजे भरपूर काही आहे पण तुम्हाला सांगण्यासारखं नाही. काही नाही म्हणजे काय? म्हणून काही नाही अशी व्यवस्था कवनासी पा नाही का. मुलं सुद्धा खिशामध्ये आपण लहानपणी आता ते खेळ नाही. चिंचा गोट्या दगड खिसा फुगलेला असायचा आणि बाप असा उभा असायचा. तर ती पोरगा असं वाकडे चालत यायचं. खेड्यापाड्यातली गोष्ट ही असं वाकडं चालत. काय रे वाकडा चालतोस काय लागलं? नाही काय नाही. आणि नाही म्हटलं ते खिसा फुगलाय. मग बापाने काढून बघितलं तर दगड आहे ते काय गोट्या आहे जांब आहे चिंच आहे. काही नाहीतून एवढं जर बाहेर पडलं तर आहे त्याच्यातून काय बाहेर पडत असेल. मग ते आहे नाहीच्या वादात कशा शिंकतोस? येथे असे देव उभा आपल्याला. येथे असे देव काय मजा आहे बघा. देवाच्या मनात आल्यानंतर झाला परमार्थ सोपा. याच्याकरता आता रोज येत जा. रोज दर्शन पाहिजे. प्रदर्शन वर्षातून एकदा करावं. दर्शन रोज घ्यावं. माझं बोलणं कळलं का? मला सांगा रोजच चकली करू नये. दिवाळीला करावी. रोजच करंजी खाल्ली तर मजा निघून जाते पण दिवाळीला खाल्ली तर मजा येते. कळलं का तुम्हाला? तसं रोज नित्य नेमाने दर्शना करता यावं बरं का. हे बघा हे काही प्रदर्शन नाही आहे. आमच्या प्रभूला नटवणं आहे. एक सांगू का? सगळे जाणते श्रोते आहेत. तुम्ही सुद्धा अभ्यासू श्रोते आहेत. कालच आमचं बोलणं चालू आपण होता. नेहमी ऐकता तुम्ही. मला माणसाने विचारलं तुमचा अभ्यासाबद्दल काय मत आहे. म्हटलं ते मला कळलं नाही पण ध्यास आहे. नाही पांडुरंगाचा अभ्यास करायचा का ध्यास असावा. जे अभ्यास करतात त्यांना शेवटपर्यंत कळत नाही. नाही ते नाहीतर कळला तर दर्शनाला जायचे तरी बंद होतात. वाटला म्हणून माझं बोलणं कळलं का? आणि दर्शन म्हटल्यानंतर मला सांगा गौण दृष्टांत आहे पण चपखळ आहे. आई बाजूला बसते 4 दिवस आहे पूर्वीच्या काळची. हे त्या बाळाला माहिती असतं का? ते कोणत्या वेळेला जाऊन तिला शिवतो. सासू म्हणते जातोय कार्टून घरभर फिरतय.
बोंबलू दे सासू, करू दे शक. तिला कळतंय काय शुद्ध काय अशुद्ध. बाळाला वाटतं माझी आई ज्या अवस्थेत त्याच्यात ती शुद्ध आहे. कळलं का? तसं आम्हाला माहिती आहे, कसा जरी असला तरी आमच्या हृदयात ज्या अर्थी येतं शुद्धच आहे. बाटलाही नाही, शिवायचाही नाही आणि त्यालाही शिवायचा नाही. तो शिवल्याशिवाय आमचं जिवंतपणा नाही. मग ती सासू जर खटाळ असेल, तुला कळत नाही का, कळत नाही का? अहो म्हणले काय मला कळायचंय, ते धावत येते माझ्याकडे, मला काय कळायचं. मी शिवत नाही त्याला, पण ते येऊन मला शिवतंय. तसं तुम्ही पांडुरंगाला शिवायला नकोय, तो शिवलाय म्हणून तुमच्या पायाने माझ्या कीर्तनाला आला. हा शिवाशिवीचा खेळ सोडून द्या. आलं का लक्षात? हा, हे सोडून द्या. अरे काय शिवतो, काय पवित्र. हा, अरे तोच पवित्र जो प्रभूचं नाम घेतो. पवित्र सोवळी तीच एक वारकरी संप्रदाय सगळ्यातून बाहेर पडला आणि म्हणून घाबरत नाही. एक लक्षात ठेवा, बाईनी जरूर घाबरावं रात्री 12 वाजता बाहेर पडायला. तुझ्याकरता नाही बघता, तुझ्याकरताही नाही. आता ही असिस्टंट कमिशनर आहे पोलीस. आता ती जर फोनवर म्हणली आय एम अफ्रेड बिकॉज इट इज 12 o'clock, केव्हाही रात्री 12 वाजता फोन येतो, उठते लगेच पिस्तूल घातली की टाक 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 टाक. तिथे बाई नाही, शी इज एन इन्स्पेक्टर. जसे तुम्ही माणसं नाही तर वारकरी आहात देखो. आणि कमरेला हरिनामाचं पिस्तूल आहे. कमरेला कशाचं पिस्तूल आहे? घाबरतोच कशाला? नाम गाऊ नाम द्या, दृष्टांताला कमी नाही. हिच्याकडे बघून हा दृष्टांत, तुमच्याकडे बघून दृष्टांत. 7 वाजेपर्यंत मुलगी घरात आली, हे तू बिघडवलीस तिला. बाप म्हणतो तो बिघडवलीस, घरात यायला वेळ नको.
पूर्वी नेम होता, मुली 7च्या पुढे घराच्या बाहेर राहत नाही. आता जिथे बसले असतील तिथे 7ला त्यांच्या मनात घरा जायचा विचार सुद्धा येत नाही. किंबहुना 7ला घरात बाहेर पडायचा विचार असतो. पण आता पहिल्या ढंगाने सांग, जाऊ नकोस, लवकर घरी ये. आणि एक दिवस माहेरला गप्पा मारत बसली, 11:30-12 झाले. मग निघाली 12 वाजता. ती म्हणली आईला, अगं आई आता तुला भीती वाटत नाही का? 12. अगं मी कशाला घाबरू, तुझा नवरा बरोबर. मरका नवरा बरोबर असेल तर बाई रस्त्याने जायला घाबरत नाही. अनंत कोट ब्रह्मांड नायक करतो त्या परमात्मा पांडुरंग जर तुमच्या बरोबर असेल तर घाबरण्याची गरज काय? कुणाला घाबरता? अरे तुम्हाला घाबरला पाहिजे. म्हणून बाबा महाराजाला सगळे वचकून आहेत. आमचं इकडे तिकडे होतच नाही कधी. जसं भेटेल तसं नाही. तुम्हाला जसा बाबा महाराज भेटेल तसा घ्या, भेटेल तसं नाही. आमचे काही सरड्याचे रंग नाही. इकडे गेले की पालटलं, तिकडे गेले की पालटलं, बिलकुल नाही. आहे असंच आहे. आम्हाला जगामध्ये ज्ञानोबा तुकोबा व्यतिरिक्त श्रेष्ठ कोणीच नाही. बस आमचा राजा तोच, आमचा मंत्री तोच, आमचा प्रेसिडेंट तोच, आमचा खासदार तोच आणि आमचा जीव तोच. आमचा जीव तोच. म्हणून घाबरायचं काय कारण आहे? जीव तू, प्राण तू, जीवीचा जीवलग तू. अरे सर्व तूच आहेस. आमचा कोण आहे? म्हणून नीट लक्षात ठेवा, एकनिष्ठ उपासना कराल तरच परमार्थ शेवट चुकवता होतो. तुम्ही इकडे तिकडे तोंड घालता म्हणून जमत नाही. एकदा विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर मी सगळा भारत देश फिरलो. एकाने मला विचारला प्रश्न, काय तीर्थयात्रा करायला गेला होता का? म्हटलं बिलकुल नाही. 4 धाम केली, सगळी फिरलो. मला म्हणले तीर्थयात्रा करायला गेला होता? म्हटलं बिलकुल नाही. पण म्हणले तुम्ही काशीला जाऊन आला, ते काय ते हरिद्वार, ऋषिकेश, अमक तमक, ते सगळे गंगोत्री, जन्मोत्री सगळे जाऊन आला. तुम्ही जाऊन आला? मी म्हटलं तीर्थयात्रेला गेलो नव्हतो, भारत देश कसा आहे ते बघायला गेलो. कारण का? सकळही तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका आलवळी आणि करती आंघोळी वंदिती चरण. एका चंद्रभागेमध्ये स्नान केलं तर विश्वातील सगळ्या तीर्थांमध्ये स्नान झालं. सकळही तीर्थे घडली सकळही पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. सकळही तीर्थे घडली एक वेळा चंद्रभाग. सकळही संता एक वेळा भेटी. शेवट म्हणून टाकतो. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक विठ्ठलाला बघितलं की जन्मजन्मांतराचं काम झालं. काय बघायचं दुसऱ्याला? पण मला कुठे जावं असं वाटतच नाही. बघण्याकरता पूर्ण. मला आठवतं मी म्हातारपणामुळे ते कैलास अगोदर, त्याच्या अगोदर ते काय आता ते सगळे पडलं कोसळलं तिथे. बद्रीनाथ तिथे होत. आणि असं तुम्हाला सांगू, बर्फ दिसत होता. काय तुम्हाला सांगू, सुंदर. तितक्यात फोन आला, काय बघताय? म्हटलं माझा पांडुरंग स्वच्छ कपडे घालून कसा बसलाय ते बघतो. माझा पांडुरंगाने आज स्वच्छ कपडे घातले. नटलाय माझा पांडुरंग, विश्वव्यापक कमळापती. विश्व व्यापून कसा आज काय
आज माहिती नाही मला, आज स्वच्छ स्वच्छ दिसतं, पांढरा दिसतं. जो प्रत्येक दैवतामध्ये पांडुरंग बघेल तोच एकनिष्ठ भक्त. तीच भक्ती करा, वाराप्रमाणे देव जाऊ नका. सर्व वाराला एक आहे त्याच्याकडे जा. 7ही वाराचे दिवस एकियाची सूर्ये आणि तैसे सर्वात्मकपणे माझे मी श्रीराजे. काय ज्ञानोबा राहिले. वार निराळे पण सूर्य एकच. तसं वार निराळे पण आमचा पांडुरंग एकच. या निष्ठेने एक लक्षात ठेवा, निष्ठू नका. जी माणसं निसटतात ना ती घसरतात. म्हणून शब्द आहे, पडला का तर पाय निसटला. निष्ठून देऊ नका, एक धरा पक्का. अहो काय आहे, हो ते लहान मुलं आईचा हात धरून चालतो आणि ते कसंही करते इकडे तिकडे. कसंही पडलं तरी त्याला खात्री असते मी पडलो तरी धरणारी आई आहे. तसं तुम्हाला निष्ठा पाहिजे. काही जीवनामध्ये उलटसुलट घडलं तरी हात द्यायला पांडुरंग आहे. एक गैरसमज दूर करतो तुमचा. पंढरीची वारी केली की आमचं सगळं नीटनीटकं होईल, या गैरसमजातून बाहेर पडा. सुख दुःख हा जीवनाचा भाग आहे, ती येतच राहणार. पण तुमचं मनस्वास्थ्य ढवळणार नाही एवढी खात्री पंढरीच्या पांडुरंगाच्या नामाने प्राप्त होईल. माझ्या आयुष्याचा अनुभव करा. सुखही पाहिली, दुःखही पावली, पण विठ्ठलाचं नाम घेतल्यानंतर त्याच्यातून आपोआपच बाहेर पडतात. ही निर्धार पाहिजे. आता आम्ही देव बदलला नाही म्हणले, इतक्या दिवस आम्ही जात होतो पण काही आम्ही म्हणलं तसं घडलं नाही. आता बघू, ते म्हणले तिकडे गेल्यावर आमचं सगळं नीट झालं म्हणून तिकडे जातो. आता काय करावं, काय करावं. माझं बोलणं जास्ती बोलत नाही मी, थोडक्यात बोलतो. म्हणून आजचा दिवस आज या आनंदोरे परमप्रयोजन जन्म घेणं हे आमचं प्रयोजन आहे. कुणाला मुक्त व्हायचं असेल आम्ही कशाला अडवावं. मुक्त होत आहे या अर्थी तुम्हाला अजून भक्तीच कळली नाही. हॉटेलमध्ये तो जेवायला जातो ज्याला घरी जेवण नीट मिळत नाही. जाऊ नाही या मताचं मी नाही, पण रोजच जाणं बरं नाही ना. केव्हा तरी मासला पाहावा, चाऊ चाऊ काय म्हणा. आता रोजच चाव चाव असेल, माणसं काय बोलतात ते अजून मला कळत नाही. मला तर कळत नाही. मी अगदी म्हणजे महाराज आपल्या शब्दात सांगायचं अज्ञानी आहे. तुम्ही कालच ती काही 7 अज्ञानाची लक्षणं सांगितली, 7 ज्ञानाची लक्षणं. मी सगळ्यात आहे. 7च्या 7 अज्ञानाची लक्षणं माझ्याकडे आहेत, पण एकच ज्ञान आहे, याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. माझा विचार सांगतो, याच्यातलं कोणालाही ओळखता आला नाही तरी हरकत नाही, पण आपला याच्यातलं कोण आहे तेवढं ओळखलं तरी जीवन सार्थक आहे. काय करायचं सगळ्यांनी ओळखतो, काय गरज काय. तसं नीट लक्षात घ्या, वारकरी संप्रदाय हा निष्ठेवर उभा राहिला. जगद्गुरूवर इतक्या खाता झाले पण पांडुरंगाचे पाय सोडले नाही. झाले का नाही. काय कमी झाले, काय नाही आरोप झाले. जगात जेवढे आरोप करायचे तेवढे तुकोबाऱ्यावर झाले. शेवटी सदैव वैकुंठ गेलं तरी खून झाला. म्हणजे माणसं कोणत्या लेवलला जातात ते बघितलं का. त्या काळच्या सर्व संतांनी पुरावा दिला. जे एखादी घटना लिहितात ते आख्यायिका, त्या काळातली माणसं काय म्हणतात आणि त्या काळातलं वाङ्मय काय म्हणतात बरं का. निळोपाऱ्याचा आणि तुकोबाऱ्याचा काळ बरोबरच आहे, म्हणून त्यांच्याकडे पिणा आला. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानवले हा घेऊनी निजधामा गेले, निळा म्हणे सकळा संता तोषविले, जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा,
ते म्हणाल त्यांचे शिष्यच होते म्हणून लिहिलं, मान्य. वाना बाबा महाराजांच्याकडे रोज जातात, जेवतात, खातात म्हणून स्तुती करतात, मान्य. रीतच आहे आपली, ज्याचे खावं त्याची टाळी वाजवाय. काय बिघडलं? काय बिघडलं? आम्ही कोणाची वाजवतो माहितीये का? जो आम्हाला भूक लावतो त्याची. कुठे बिघडलं? कुठे बिघडलं नाही का? अहो हेच आहे, ज्याच्या नावाने जगतोय त्याचं नाव नाही सांगावं तर कोणाचं नाव सांगावं? कोणाचं नाव सांगावं? एक विठ्ठलाशिवाय इकडे तिकडे बघत नाही आम्ही. आणि योग आला जायचा, ठीक आहे पांडुरंगा तुझ्या रूपात. आता काय असतं, आम्हाला अडचण असते. प्रत्येक गावातल्या माणसाला वाटतं महाराजांनी सगळी देवळं फिरावी. आता काय माझं वय बी काय त्याचा तरी विचार करा. आता ऑन द थ्रेशोल्ड ऑफ 83 आहे, तुम्हाला माझा वाढदिवस साजरा करायचा आहे. घेऊन काय येऊ नका, अखंड इथे चालत रोज या, एवढाच मला बर्थडे प्रेझेंट द्या. सकाळच्या आरतीला, संध्याकाळी रोज दर्शनाला आला की बाबा महाराज हॅपी बर्थडे. ते बघा आमची एक शिष्य दरवेशावरून आली, बघा सहारा येऊन बसते तिथे. शारदा नाही सहारा. अहो तिला दरवेशा लंडन मध्ये सहारा भेटला नाही, पण इंडियामध्ये भेटला म्हणून तिथे राहिली ना. कशा करता सांगतोय? अहो इथे सगळे पांडुरंगाच्या दरबारमध्ये कुठच्या जातीचा कुठच्या जमातीचा नाही, सगळे इथे आहेत. बरोबर आहे ना? हे बघा साऊथ इंडियन लोक, तुम्हाला जेवढं समजतं तेवढं त्यांना समजत नाही, पण एकच समजतं, बरं वाटतं. बरं वाटतं, आनंद वाटतो. उद्या त्यांचाच कार्यक्रम आहे, 23 तारीख आहे. वाहनांचं रुक्मिणी स्वयंवर, प्रवचन रघुनाथ आणि कीर्तन तुकाराम, गणपती महाराज. अभंग अशा म्हणतात, काही वेळेला तुम्हाला असं वाटेल की बाबा महाराज सारखी ताल म्हणतात. त्याचं कारण कळलं का? तुम्ही येतो म्हणून गप्प बसलाय, ते आपल्याला केव्हा येईल याची वाट बघत बसले. आणि याच्याकरता 3 वर्ष 3 ते 4 टेप रेकॉर्डर खराब केले. ऐकून रात्री 10ला कॅसेट लावायची, पहाटे 3 पर्यंत. असं 3 वर्ष चालू होतं. म्हणून गात आहे. महाराष्ट्रातला का गाऊ नाही? ते प्रयत्नच करत नाही, आणि करायला गेलं तर नको ते करत. ते गायन ते करत नाही, वाहनांच्या शब्दात ओरडंती. लक्षात ठेवा, पांडुरंगाला भजन आवडतं, आणि साधं सुद्धा भजन जे असतं की नाही ते गोड असतं. असंच नाही की प्रत्येकाला बाबा महाराजासारखं गायला यायला पाहिजे. बाबा महाराजासारखं कोणीच गाऊ शकत नाही. नाही कळलं? हो हे बघा, प्रत्येकाचा स्टॅम्प आहे. माझ्यासारखा मीच. तुम्ही म्हणाल, परवा तुम्ही मला म्हणला चिन्मय महाराज जोरदार तुमच्यापेक्षा चांगला आहे. हो माझ्यापेक्षा चांगला आहे, दुसरा माझ्यापेक्षा कमी गेला, पण माझ्यासारखा मीच. माझी इच्छा आहे की त्यांनी माझ्यापेक्षा चांगलं गावं, पण माझ्यासारखा मीच. आमची ही बुलबुकावली आहे. आता गुलाबराव सारखा तबला माणसं ते ऐकून ऐकून बाबा महाराज सारखं साथ म्हणाल नाही जमत. ते जमायचं नाही. ते सुद्धा केव्हा वाजवतात, त्यांना लय द्यावी लागते तशी, तेव्हा ते वाजवू शकतात. ते लय दिली नाही तर काय वाजवू शकतात ते तरी. म्हणून असा कंट्रोल असतो. असा कंट्रोल असतो म्हणजे कोणची
कोणच्या लईमध्ये येतं हे पहिल्यांदा इथे बसणाऱ्याला कळत, याला लईच कळत नाही, हे दुसऱ्याच्या तोंडाकडे बघतो. नीट लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या बघूच नका, आपला आहे त्याच्याच बघा. आणि तो आपला म्हणजे पांडुरंग, खलास. म्हणून जन्म मरणाचा धाक आम्हाला वाटायचं काही गरज नाही. मागे तू माझे संचित, तूची पूर्व पुण्य आणि तू माझे प्राचीन पांडुरंग. काय प्रमाण आहे ते. आपण उगीच त्या प्रारब्धाचा संचित क्रियमाणाचा विचार करतो. म्हणून ते मोक्ष नामकं जमकं भांडवली लागतं. आम्हाला मोक्षही कळत नाही ना आम्हाला काही कळत नाही. आम्हाला एकच कळतं, मागच्या जन्मी वारकरी होतो, या जन्मी वारकरी आहे आणि पुढच्याही जन्मी वारकऱ्याच्याच पोटाला आहे. त्याच्याशिवाय दुसरं आम्हाला काही कळत नाही. हे बघा, जो वारकरी संप्रदायावर प्रेम करतो तो आम्हाला अत्यंत प्रिय आहे. माळ उशिरा का घालेना, म्हणजे उशिरा घालावी असं बिलकुल माझं मत नाही. काही काही वेळाला लग्न ठरवून जर व्हायला उशीर लागला तर झालेलं पिचकटतं. तेव्हा आज जर मनात आलं तर लवकरात लवकर माळ घालून मोकळे व्हा. हे कीर्तनाचा माझा भाग आहे. ही बघा, ही सगळी मंडळी आली, तुमच्या माहिती करता सांगतो. कदाचित सांगणं बरोबर वाटणार नाही, पण हे मला रघुनाथने सांगितलं. जेवढी तामिळनाडूतली मंडळी 4 ते 5 हजार माळकरी आहेत, सगळे ब्राह्मण आहेत. बरोबर आहे ना रघुनाथ? जेवढी 5,000 6,000 मंडळी माळकरी झाली तेवढे A to Z ब्राह्मण आहेत. एक ते एक, दुसरा एकही नाही, कारण सगळे खाणारे पिणारे आहेत. म्हणून मला एकच पटलं, जो खात पीत नाही तो ब्राह्मण. काय पटलं? म्हणून घ्यायचं आणि सोडायचं तर नाही, आणि फुकट मिळलं तर भरपूरच आणायचं. मी टीका टिप्पणी करत नाही, वास्तव सांगतो. माझ्यापेक्षा वाहना फार कडक बोलतात, मी तर काहीच बोलत नाही. मी बिलकुलच काही बोलत नाही. मी मला आपलं जपून राहतो. आता शेवटच्या आयुष्यामध्ये भानगड कशाला पाहिजे. सकाळच्या भाषणात कशी बोलले बघितले, ते घाबरतच नाही. वाहना हे नमुने बाज व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातलं. असं पुन्हा येणार नाही जन्माला, हे वास्तव आहे. हे वास्तव आहे. काही काही माणसं अशी जन्म, त्यांच्यातलं काही, त्यांच्यात 2 भाग आहेत, राजकारण पण आहे आणि वारकरी संप्रदायाबद्दल प्रेम. इतकं सोपं नसते हे फाडकन बोलणं. तो कुठेही काही सभा गाजवतच असते. आम्ही फक्त कीर्तन गाजवतो. काय आणि एवढं जरी गाजवलं तरी पुष्कळ झालं. ते म्हणतातच, आमचं व्यासपीठ निराळं, तुमचं व्यासपीठ निराळं. आम्ही जाईल त्या व्यासपीठावर हाणायला सोडत नाही. आम्ही हाणतो पण मारलेलं कळत नाही. म्हणून एक आपल्याकडे पूर्वीचा भाग आहे, शालजोडीतून. शालजोडीतून म्हणून मी विचार केला, याचा काय अर्थ असेल. आता जरीच्या शाळेत शाळेमध्ये जोडा गुंडळला आणि मारला एखाद्याला, दुसऱ्याला वाटतं खांद्यावर शाल टाकली, पण त्याला कळलं, त्याला कळतं ह्याच्या आतमध्ये जोडा आहे. याचा अर्थ शालजोडीतून. कशा करता सांगितलं, तुकाराम महाराजांनी सुद्धा काही कमी हाणले नाहीत, पण कशा करता. एक सांगतो, एक परकर मनुष्य जेव्हा हाणतो तेव्हा तुमच्याकडे FRI दाखल होत, पण आईने मारलं तर नाही. कारण आई मुलाच्या कल्याणाकरता मारते. तसं संतांनी वाङ्मयातून शिव्या जरी दिल्या किंवा कटू जरी बोलले तर तुमच्या उद्धारासाठी बोलले, म्हणून तो गुन्हा ठरत नाही. म्हणून तो गुन्हा ठरत नाही. आणि म्हणून आम्हाला काही भीती वाटत नाही. काय हा जन्म असू दे नाही तर पुढचा जन्म असो, तू बरोबर आस म्हणजे झालं.
ऐक मागणे ऋषिकेशी, चित्त द्यावे सांगतो वचनासी, मम अंतर तुझ्या चरणा, भलते पुढी भलते याती, ते मी साकडे घालीत नाही, पण भलत्या कुळात घाल, कुठेही जन्माला घाल, पण तू बरोबर राहा. बात आहे. ऐक मागणे, कान्होबा महाराजांचा अभंग आहे, तुकोबाराच्या पंगत. ऐक मागणे ऋषिकेशी, चित्त द्यावे सांगतो, मम अंतर तुझ्या चरणासी, न करी ऐसी कृपा करी, भलते पुढी भलते याती, ते मी तुला साकडं घालणार नाही. म्हणणार नाही श्रीमंताच्या घरात, म्हणणार नाही ब्राह्मण कुळामध्ये, म्हणणार नाही श्रेष्ठ कुळामध्ये, नाही साकडं कुठेही जन्माला घाल, पण तू बरोबर आहेस. काय काय वाङ्मय आहे, तुम्हाला बघायला पुरसत नाही म्हणून इकडे तोंड घालतात, तिकडे तोंड घालतात, तिकडे तोंड घालतात, तिकडे तोंड घालतात. मग अजून देऊन ठेवायचं, हे ग्रंथ वाचल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळणार नाही. याच्या आईचं दूध आटलं तर डब्याचं पिण्याचं काही करी. आपलं बोलणं रोखोक आहे आणि हे कोणा करताय ते सगळ्यांना कळतं, बरोबर आहे ना. डब्याच्या दुधावर कोण मुलं जगतात? ज्यांच्या आईचं दूध. माझ्या आईचं दूध 750 वर्ष अजून पाना आटला नाही. ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीचा पाना, तुकोबाराच्या ग्रंथाचा पाना, म्हणून अभंग, म्हणून अभंग. मग आमच्या ग्रंथातल्या वाङ्मयाचा जर पाना आटला नाही तर दुसरे ग्रंथ का बघावे, का बघावे. म्हणून आम्हाला कशाचं काही वाटत नाही. एकच ज्ञानेश्वरी एक ज्ञानेश्वरी, भागवत एक भागवत, गाथा एक गाथा, नामदेवरायचे लढीवाळा अभंग. तू माझी माऊली मियो तुझा ताना, पाजी प्रेम पाना पांडुरंगे, तू माझी गावली मी तुझे वाचले. किती ओढ, किती ओढ. देवाला सुद्धा बरं वाटलं. देवाला ते विष्णू सहस्त्र नाम कळतच नाही. कोणी मला मारणार बिरणार नाही ना. मी बोलल्यावर तुम्हाला कळेल. विचारी वैकुंठवासी झाले म्हणजे जगन्नाथ महाराज पवार, काव्यतीर्थ, विद्यावाचस्पती. त्यांनी 10 पुस्तकं लिहिली विष्णू सहस्त्रनामावर, कारण प्रत्येक नाम संस्कृत आहे. मग कळत असतं तर एवढी 10 पुस्तकं लिहायची गरज काय होती. आमचं आपलं सोपं, राम कृष्ण देवाचं नाव आहे. अनेक नावाने हाक मारली पण ते कळते कोणाला आणि वाचतायत कुठे, वाचलेलं कळत नाही. त्याच्यावरचं 10 पुस्तकं लिहिली. मी म्हटलं किती अवघड आहे. माणसं म्हणतात विष्णू सहस्त्र नाम म्हणा. कशाला विष्णू सहस्त्र म्हणा? रामातून कृष्णातून हरीमध्ये तर सगळं झालं नाही का. शेवटी काय असतं, आपण नाव ठेवताना 10 बघतो पण एकच चूज करतो. तसं आम्ही विष्णू सहस्त्र बघितलेली एक विठ्ठलच नाव चूज करू. काय घेतलं? विठ्ठल कुठे असा हाक मारा, विठ्ठला हजर हजर, हे हाक मारले म्हणून आले. तुम्ही जे म्हणता ना आम्ही नामस्मरण करतो, नाम घेतो, मला पटत नाही. नाम घेऊ नका, हाक मारा. इंटरप्रिटेशन कळलं काय अर्थ आहे?
तुम्ही महाराज हाक मारतात, रघुनाथ इकडे जा, वांग. आम्हाला वाटायचं वांग्याचं भरीत. वांग म्हणजे इकडे, पण वांग नुसतं नाही, रघुनाथ वांग, सुभद्रा वांग, अम्मा वांग, जना वांग, हे जशी नाव आहे तसं अनेक नाव घेण्यापेक्षा सर्व नावामध्ये सर्व नाव ज्याच्यात सामावले आहे ते विठ्ठल नाव घ्या. काय नव्हे केले काचिंती योग याग तपे केली दयाने अनुपे, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी जे सोपा. हे बघा 3 अक्षरी सोपा. गायत्री, गायत्री आम्ही त्रीच गातो ना, गायत्री बरोबर आहे ना. विठ्ठल नावामध्ये तुका म्हणे जपा मंत्र, मग विठ्ठल नाम जो गातो तो गायत्री मंत्राचा जप कर. फोडा फाटे किती फोडायचे, आम्हाला फाटे फोडायची गरजच नाही, कारण सगळे फाटे पांडुरंगाच्या चरणाजवळ एकरूप झाले. वाना कुठूनही गाड्या येऊ द्या, पण छत्रपती शिवाजी जंक्शनला म्हणजे पूर्वीचे विटी व्हिक्टोरिया टर्मिनल सगळ्या गाड्या तिथे येतात, कळलं का. तसं विठ्ठल नामामध्ये सगळी नामं आली. निराळे घेण्याची आवश्यकता शिल्लक राहिली. आता तर संशोधन झालंय विठ्ठल नामाचं. त्या विठ्ठल नामाच्या ज्या व्हायब्रेशन येतात, विठ्ठला 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 येतात, अहो हार्ट अटॅक थांबले. म्हणून काही नाही, इथे या आणि नुसतं म्हणत जा विठ्ठला 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 विठ्ठला. मला आता इथे राहायचंच आहे, इथे राहायला आलोय, पण आता देवळात राहायचंय, पण थोडंसं काम पूर्ण व्हायला पाहिजे. आणि काम पूर्ण होण्याकरता फिरायलाच पाहिजे. आपल्या कोणी अंबानी नाही, आपल्याकडे कोणी मफतलाल नाही, आपल्याकडे सगळे साधे सुधे वारकरी पंढरी. बरं, अहो जे कीर्तन करावं त्याच्यातून जी दक्षिणा यावी ती इथे वापरलेली आहे, दुसरं कशातून वापरलेली. म्हणून मी नेहमी सांगतो, वावगा पैसा एकही माझ्या घरात नाही, सगळी लक्ष्मी आहे. म्हणून तसं कोणाला देणार नाही. आणि इथे पायापासून घातलं का घालतोय, इथल्या लोकांना नाही, येतील त्यांना विठ्ठलाचं दर्शन व्हावं, माझा पांडुरंग भेटा, तुमच्याकडे प्रवृत्ती व्हावी, यावी यावी या 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 या. इचलकरंजीचे आमदार बसलेत आमचे आवळे आवळे, त्यांनी सगळ्यांना आवडले, आम्ही त्यांना आवडले. कालच नवरा बायको मला भेटायला आला, तर आता मला असं वाटायला लागले मी माळकरी होतोय नाही, वाटलं त्या दिवशी झाला तर काय वाटायचं वाघ आहे. अहो असा आहे, वारकरी संप्रदायाच्या मनुष्य प्रेमातच पडतो. काय पण मराठी अर्थ सांगू का, इंग्रजीमध्ये असं म्हणतात, वाना डोंट फॉल इन लव्ह, राईज इन लव्ह. प्रेमात पडू नकोस, राईज इन लव्ह. तसं नको त्या प्रेमात पडलास तर पडलास, आणि पांडुरंगाच्या प्रेमात पडलास तर यू विल राईज इन लाईफ. जीवनामध्ये अशी उसळी खालून वर येते, इतका येते की सगळ्यांनी बघावं लागेल. म्हणून नीट लक्षात घ्या, अजी आनंद रे की परमानंद रे, आणि जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. नेती नेती म्हणे हनुमानेना, हनुमान करू शकत नाही.
विठोबाची वेळी आम्हा सदा सण सात आम्हा नित्य दिवाळी आनंद निर्भरा मुचा तुका म्हणे जन्म मरणाचा धार. हे देवीचं वाक्य. तुका म्हणे नाही जन्म मरणाचा धाक. आम्ही जन्म मरणाला घाबरत नाही. हे घाबरतात म्हणून मुक्तीच्या मागे लागतो. आम्ही जन्म मरणाला घाबरतच नाही. अरे तुम हमारे साथ है क्यों घाबरेंगे, चलो तुम्हारे पीछे नहीं आएंगे, तुम्हारे साथ तुम्हारा हात पकड के आएंगे. पीछे तरी कशाला पाहिजे, तुझा हात धरून तुझ्यावर येणार आणि हे बघ तू सोडणार नाहीस खात्री आहे ना, आम्ही तुझा हात सोडणार नाही म्हणून ते इथे आले. असा धरून आणलाय त्याला. कोणा तुमचं वय किती, वय किती? 78 वर्षात आजची वसंत पंचमी पंढरपुरात चुकलाय का ग? कधीच नाही. कारण आज विठ्ठल रुक्मिणीचं लग्न तिथे असतं. आजचा दिवस या सकाळी आपण लग्न लावलं तेच करत होते. पण हे लोहचिंबूक असा आहे. तसं शंकराचार्यांनी सांगितलं ना परडीचा कार्यक्रम. दुसरा म्हणला आम्ही 10 वर्ष बोलवतो येत नाही. तुला मोठेपणा करता बोलवायचं, मला काही मोठेपणा मिळायचा काही प्रश्न नाही. आलं तर प्रेम मिळायचं, दुसरं काय. आणि त्यांनाही ते मिळतं म्हणून येतात. वास्तव आहे. मला सकाळीच म्हणाले पंढरपुरातलं माझं हे पहिलंच आहे की वसंत पंचमीला मी बाहेर आलो. काहीच नाही, उलट नवीन लग्न सुरू केलं तुम्ही इथे. विठ्ठल रुक्मिणीचं लग्न लावण्याकरता पंढरपूरचा 78 वर्षाचा उत्पात असावा. याच्या इतका भाग्यशाली योग कोणचा? ज्याने 78 वर्ष पांडुरंगाचं लग्न लावलं ते आज तुमच्या. म्हणून तुम्हाला थोडस काहीतरी वाटू द्या नाही का. आणि सोडून आले तिथून. रात्री मीटिंग होती, पहाटे 5ला निघाले, मी ते हजर झाले. कशा करता सांगतोय, मोठेपणा काही नाही. हे बघा तुम्ही माझं बोलणं जसं घ्यायचं, बाबा महाराज आपली खुशारी मारतो मारतो. काय बिघडलं नाही, काय बिघडलं? बिलकुल हुशारी मारत नाही. हुशारी की मारत असतो ना तर अविचार हा शब्द वापरलाच नसता. माझा असेल मी असं कधी करत नाही. ते हुशारकी कशाला माहितीये का? श्रीमंताच्या लग्नाला जायचं आणि शेजारणीचे दागिने घालून जायचं आणि मग हुशारकी मारायची. शेजारची म्हणजे केव्हा केलंस तू? नाही म्हटले परवाच केलं. पण आपलं मन सांगतो खोटं बोलतो. शेजारच्या रंगीने दिले तुला. आमचे ओरिजिनल दागिने आहेत. तसं जन्माच्या पूर्वी तुळशीची माळ आम्ही जन्माला येण्यापूर्वी आमचा दागिना तयार होता. म्हणून 5वीला घातला, सटवाई नाही. आता मला सांगा, एवढं जर आमचं भाग्य आहे आणि तुमच्यासारखी मंडळी आज कुठे नागपूर भागातून ही मंडळी सगळी बरं का एका गादीवरचे आहेत. आमचे आमचे गोकुळचे नाही, गोकुळचे म्हटलं म्हणजे पळते म्हणजे आपल्या गावचा माणूस आहे. असं कसं की निवडीच काहीतरी मला शिकवता नरके म्हणून. माझ्याकडून तुम्हाला नरके भेटले, तुम्ही मला आठवण सांगा. त्यांचं आमचं का पटलं? दोघांचंही गाव एक, तेही गोकुळचे ना आम्ही गोकुळचे. आम्ही गोकुळच्या गवळणी. गाव कुठचं? गोकुळ. गोविंद्रियाचं कुळ नामे गोकुळ. तत्वता अर्थ काय? गोविंद्रियांचं कुळ नामे गोकुळ. म्हणून पांडुरंगाचे भक्त सगळे गोकुळचेच आहेत. माझं बोलणं कळलं का? आनंद आहे. अहो मला हे बघा कीर्तन तर करता येतच नाही. ज्याला जगाला उपदेश करायचा असेल ना त्यांनी कीर्तन करावा आणि आनंद लुटायचा असेल ना बस
म्हणून तुकोबाराय म्हणतात आजी आनंद रे. तो झाला तुम्ही सगळे आला असेच या रोज आता. अरे देवळचे वरचे 2 मजले शिल्लक राहिले एकदा पुरे होऊ दे. मग इथून हलतच नाही. त्या खोलीत खाट टाकतो तिथे येऊन बाहेर बसायचं आणि प्रवचन करायचं. सकाळी प्रवचन संध्याकाळी प्रवचन. दुसरं करणार काय? हा मला प्रवचन करायचा कंटाळा नाही आणि तुम्हाला येणार नाही. गेली 35 वर्ष पुणेकर माझा ऐकताय. ती काही साधी क्रांती नाही. गेली 35 वर्ष एक महिन्याचा चातुर्मास केला. एक महिन्याचा. आणि तन्मयतेने आवडीने हा जिनियस बुक मध्ये रेकॉर्ड आहे. पण आपला घालणार नाही. त्याचं कारण आहे का आम्हाला रेकॉर्ड करायचंच नाही. आम्हाला सगळे कसे येतील वारकरी संप्रदाय. कारण आमच्या करता नाही त्यांचा उद्धार होण्याकरता. डॉक्टर खरा डॉक्टर जेव्हा तुम्हाला औषध देतो तो दवाखाना चालण्याकरता नाही तुम्ही बरा होण्याकरता. म्हणून सरकारी दवाखान्यात बाई बाळंतपणाला गेल्यानंतर नैसर्गिकरित्या होते आणि खाजगी डॉक्टरकडे गेल्यानंतर तिचं ऑपरेशन केल्याशिवाय ती बाळंतच होत नाही. कारण हा डॉक्टर बाळंत व्हायचा असतो ना. मी आगाऊपणा बोलत नाही तुम्हाला पुरावे दिला. 200 डॉक्टर माझे माळकरी आहेत. एक नाही 2 नाही. काल तर तुम्ही बघितलं दिंडीमध्ये डॉक्टर चांदरकर नाचत होते गुडघ्यावर उभं. नंबर 1 चा कार्डिओलॉजिस्ट. डॉक्टर डोळे नंबर 1 चे होमिओपॅथिक डॉक्टर. तुम्ही विचारू बघा त्याने. हे मला तरी माहिती काय त्यांच्याकडूनच आलेली माहिती आहे. महाराज आम्ही तुमच्याकडे आलो सचोटीने करतो आहे ते फॅक्ट सांग. काय इथे तो मुलगा बघा बरं असे कोणीतरी असे सकाळी होता. त्याला कोणीतरी सांगितलं ते तपासून घे हे कर ते कर एक्सरे काढ बायपासचं अमकं तमकं. मी म्हटलं तसं करू नको डॉक्टर चांदोरकडे जा. ते म्हणले करायची गरज नाही माझ्या गोळ्या घे बरे होतील. असा डॉक्टर पाहिजे. तसं आम्ही तुम्हाला डोळे झाकून बसायला सांगत नाही. डोळे उघडे ठेवून बसायला सांगतो. कळलं का तुम्हाला? साधा सरळ डॉक्टर 3 डोसात पारा. आम्ही जुन्या काळचे लोक वाहना ₹1.25 रुपयात बाटलीवर औषध आणि तपासणीची फी त्याच्यातच आहे. जास्ती काहीच नाही. जास्ती काही करायची गरजच नाही. एक नीट लक्षात ठेवा साधा सरळ परमार्थ. म्हणून आता कोणत्याही डॉक्टरकडे कंपाऊंडर नाही. एखादी डॉक्टर कंपाऊंडर आहे का? कंपाऊंडर म्हणजे काय? ते पाऊंडर मध्ये औषध घालून पाऊंड करणं आणि 3 डोस होत ना तो कंपाऊंडर. आता कंपाऊंडर लागतच नाही. बाजारची चिठ्ठी लिहून द्यायची आणि तिथे कमिशन ठरलेलं असतं. या गोळ्या देत चला. माझं म्हणणं कळलं का? मी टीका बिका कळत नाही. वास्तव्याचं वर्णन हे असंच आहे. आणि हे कळल्यानंतर तुम्हाला कळेल की नाम कसं आहे. साधं सरळ साधं सरळ. म्हणून जो नाम घेतो ते घेण्याकरता आनंद मिळाला ताबडतोब बरे होतील रोग सगळे. भवरोग ऐसा जाय आणि काय क्षुल्लके. उद्याचे कार्यक्रम काय? सकाळी मोहिते 8 ते 9 भजन. 8 ते 9 भजन. 9 ते 10 प्रवचन. आणि संध्याकाळी 5:30 वाजता वाणांचं रुक्मिणी स्वयंवर. आणि त्याच्यानंतर रघुनाथ महाराजांचं प्रवचन आणि त्याच्यानंतर गणपती तुकाराम महाराजांचं कीर्तन. उद्याचा दिवस साऊथ इंडियन लोकांचा आहे. त्यांना मुद्दाम दिलं. ते एवढ्या लांबून मुद्दाम बोलवलं त्यांना. ते आजच्या दिवशी येणार नव्हते. ते उद्या येणार होते. माझा दम म्हटल्या भरल्याबरोबर तिकीट लगेच ट्रान्सफर करून घेतो. माझा दम साऊथ कडेनूरपर्यंत पोचतो. महाराज कन्याकुमारी. ते म्हणले मला माहिती नाही रघुनाथ नवले.
लगेच तिकीट बदलून घेतलं. अरे समारंभ तुमचाच आहे. आणि मग ठरलंच आहे त्यांचं. इथल्या लोकांना कळावं की कन्याकुमारी कडाईनंदूला रोग लाहणारे सुद्धा कीर्तन वारकरी संप्रदाय कसं करतात. म्हणजे तुम्ही थोडस भाग घ्याल, नाही तर नको ते कराल, नको ते ओरडत बसाल. ओरडंती अरे मग काय जाऊ दे आता म्हणत. अहो इतकं विचित्र म्हणत असतात. सगळं त्या ज्ञानोबाराच्या हरिपाठाचा गोडवा काढून टाकतात. नीट म्हणावं, नीट करावं, आशीर्वाद द्या. तुम्ही या, आशीर्वाद घ्या. मी पण रोज आशीर्वाद घ्यायला येणार आहे, तुम्ही आशीर्वाद घ्यायला.